गाईज वेलकम बॅक टू युअर आपलं चॅनल। तर गाईज आज मी चाललेलो आहे अदासा धापेवाडा। तर गाईज अदासा धापेवाड्याला जाताना मला या रोडनी जावं लागलं, कारण की हाच एकमेव रोड आहे जिथून मला जाता येईल। त्याच्यानंतर मी गेलो ब्राह्मणी फाटा। ब्राह्मणी फाट्यावरून उजव्या हातावर पलटताना मला हा भेटला एक गेट। या गेटवरून जाताना मी एकदम सावकाश गेलो, कारण की इथचा रोड जो होता तो एकदम सणसणीत चालणारा होता। त्याच्यानंतर मग मी इथून गेलो। हा रोड होता वरती खाली, तर वरतून खाली जाताना इथून कन्फ्यूज झालं की जायचं म्हणजे कुठे। मग मी गेलो इथून। मी का इथून गेलो, कारण की मी तिथे कोणाला तरी विचारलं होतं की धापेवाड्याला जायचं म्हणजे कुठनं जायचं, तर मग त्यांनी मला या रोडनी सजेस्ट केलं। त्याच्यानंतर मी गेलो या पुलाच्या साईडनी। पुलाच्या साईडवर इतके छान फुलं काढले होते, असं वाटत होतं की घरी घेऊन जायचं, पण काय यार मी घेऊन तर जाऊ शकत नाही। मग नागपूरपासून धापेवाडा हे 22 किलोमीटर अंतरावर येतं। मी पोचलो फायनली धापेवाड्याला। इथे छानपैकी एक नदी होती आणि इथचं वातावरण इतकं मस्त होतं। त्याच्यानंतर मी बाहेरून मंदिरचा लुक एकदम मस्त होता। मंदिरचा व्ह्यू इतका छान असताना पाणी का इतकं घाण आहे, कारण की तिथे पाणी थांबवून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्या फुलझडीला मस्त एका जागेवर ठेवलं आणि त्याच्यानंतर निघालो मंदिराकडे। मंदिराला इतकी भीड होती की मला लोकांना धक्काबुक्की करून निघावं लागलं। धक्काबुक्की करताच मग मी पोहोचलो फायनली मंदिरात। हे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचे आहे आणि या मंदिराला विदर्भाचे लहान पंढरपूरसुद्धा म्हटले जातात। आणि असं म्हणतात की हे मंदिर सुमारे 350 वर्षापासून आहे आणि इथल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही स्वयं प्रकट झालेली आहे। मंदिराच्या अंदर प्रवेश करताना आपल्याला इतकं चांगलं अनुभवता येते की आपण इथे आल्यानंतर आपल्याला एक वेगळंच प्रसन्नता येऊन जाते आपल्या अंदर। त्याच्यानंतर मग मी मंदिराच्या अंदर जातो। गाईज अंदर तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला शूट दाखवू शकलो नाही आहे, पण तुम्ही जर बघाल तर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन नक्कीच झाले असेल। त्याच्यानंतर मी तिथनं बाहेर निघालो आणि बाहेर निघताच मला इकडचं जो वातावरण आहे तो एकदम छान वाटते। आणि गाईज इथली एक गोष्ट मला खूप आवडली आहे की इथला जो मंदिर आहे त्या मंदिरचं जे आर्किटेक्चर ज्यांनी कोणी बनवलं असेल त्यांनी खूप छान पद्धतीने याला डेकोरेट केलेलं आहे। गाईज तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघाल तर इतकं छान वाटतं ना की तुम्हाला असं वाटतं की इकडे गेल्यानंतर परत यावंच नाही। मग त्याच्यानंतर गाईज ही एक नदी आपल्याला इकडे बघायला भेटते। या नदीची पण एक वेगळी स्टोरी आहे गाईज। ती वेगळी स्टोरी तुम्हाला मला सांगायला तर नक्की आवडेल, त्याच्यासाठी कमेंट करा, मी तुम्हाला नक्की पुढच्या वेळेस सांगेल। त्याच्यानंतर मी माझे काही शॉर्ट्स घेतले जे मला या निसर्गात एकदम छान आणि खूप खूप सुंदर वाटत होतं। त्याच्यानंतर मग मी निघालो अदासा जायला। अदासा जाताना मला इथे एक विठ्ठल रुक्मिणीची फोटो लागलेली दिसते। त्याच्यानंतर मी निघतोय अदासा जायला। अदासा जायला मी या रोडनी जातो जो की हायवे लागते। इथून थोडाच दूर गेल्यानंतर उजव्या हाताने पलटताना आपल्याला अदासाचा एक रोड लागतो। या रोडनी जाताना मी खूप छानपणे एन्जॉय केला आणि मस्ती करत निघालो। त्याच्यानंतर इथे आदासा मंदिरचा मला पोस्टर दिसतो। आदासा मंदिरचा पोस्टर दिसला की मी समजून जातो की नाही आपण पोहोचलो आहे। इथनं जाताना आपल्याला एक मंदिरचा व्ह्यू दिसतो आणि मला वाटते की नाही आम्ही आता पोहोचलोच आहे। पोहोचल्यानंतर माझी गाडी पार्क केल्यावर आम्ही निघालो मंदिराकडे। मंदिराकडे जाताना इतकी भीड होती की तुम्हाला काय सांगू। त्याच्यानंतर मी मंदिरचा एक शूट घेतो जो तुम्हाला दाखवण्याकरिता असतो, कारण की हे मंदिर इतकं पुराणं असल्यामुळे इथला जो टेक्स्चर आहे तो खूप सुंदर आणि खूप छान दिसतो। मी तिथले खूप सारे शॉट्स तुम्हाला दाखवत आहे गाईज। त्याच्यानंतर इथे जमिनीतून खोदलेल्या खूप पुराण्या वस्तू आपल्याला बघायला भेटतात, कारण की या वस्तू फक्त आपल्याला प्राचीन काळातल्याच आहे, तर आपल्याला आता बघायला भेटतात, तर आपलं नशीब बघा। त्याच्यानंतर मी या मंदिरात जातो। मंदिरात जात असताना मला इतकं छान वाटतं, कारण की मला या मंदिरात जायला खूप आवडतं। त्याच्यानंतर मी मंदिरात एंट्री केली। त्याच्यानंतर गाईज इथे बघा किती छान पद्धतीने त्याला कलरफुल बनवलेलं आहे। त्यानंतर मी देवाचे दर्शन घेतो। इथे नागोबांचे दर्शन होतात मला। गाईज म्हणतात की फक्त अर्धा चक्रच घुमून आपल्याला जावं लागतं। गाईज मी पण दर्शन करतो, तुम्ही पण दर्शन करा। दर्शन घेऊन मी बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्यावर बघतो तर इथे तर आज खूप जास्त भीड होती। भीड कशामुळे होती गाईज कमेंट करून नक्की सांगा। त्याच्यानंतर मग मी निघालो गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला। गणपती बाप्पांच्या मंदिराचे काम चालू असल्यामुळे तिथे थोडाफार आपल्याला सांभाळूनच जावं लागलं। आज भीड पण इतकी होती। त्यानंतर मी प्रवेशद्वारातून निघालो मंदिराकडे जायला। आज मी VIP बनून गेलो, कारण की होतोच VIP। त्यानंतर इथे भीड असल्यानंतर इतका वेट केल्यानंतर शेवटी झाले गणराजांचे दर्शन आणि दर्शन घेताच मला इतकं छान वाटलं काहीच तुम्ही मला विचारू नका। त्यानंतर मग इथली भीड बघा गाईस, किती लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी थांबलेले। मग विचार करा त्यांचे दर्शन किती इम्पॉर्टंट आहे। दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर इथला व्ह्यू बघितल्यावर इतकं छान वाटतं ना गाईस। त्यानंतर आम्ही इथून वरती चढालो। इथे होता वॉटरफॉल, पण आम्ही तिथे नाही गेलो गाईस, कारण की आम्हाला वेळच तितका झालेला।
इथे काही दिवसात जेवणाची पण सुविधा उपलब्ध होणार आहे, तर गाईज नक्की व्हिजिट करा. त्यानंतर इथनं मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो जो मंदिराचा आहे. मंदिर एकदा तुम्ही खूप छानपणे बघा. त्यानंतर बनल्यानंतर तर नक्की जा. त्याच्यानंतर मी बाहेर निघालो आणि बोरं घेतले. बोरावर मस्त हिरवती मीठ टाकलं आणि मस्त खाल्लं. त्यानंतर मग मी इथले दुकान बघितले. गाईज मी इकडे आलो तर दुकानात नक्की जातो. त्यानंतर मग मी भजे खाल्ले. गरमागरम भजे खायची मजा तर वेगळीच आहे गाईज. मस्त भजे घेतले आणि खाल्ले. त्यानंतर मग आम्हाला अजून काही खायचं होतं तर मग मी घेतलं बदाम शेक. बदाम शेकवर छानपैकी मस्त त्यांनी आईस्क्रीम टाकलं. त्यानंतर घरी निघताना हा एक मंदिर दिसला. मला माहिती नव्हतं की हे मंदिर कसलं. त्यानंतर मग मी अंदर गेलो तर बघितलं की मंदिराला छोटी जामसावळी म्हणलं जातात. इथे आलो. त्याच्यानंतर मग मी निघालो आपल्या घरी जायला. घरी जाताना मी तुम्हाला दाखवलं की अदासा गाव पण आहे. ह्या गावाचा व्ह्यू इतका छान. त्यानंतर जाताना मला पराठी दिसली आणि पराठी दिसल्यानंतर मी इथला कापूस चोरला. काहीच बघा, कोणाला सांगा नको. तिथे तुरीच्या शेंगा पण होत्या, पण तुरीच्या शेंगा इतका वाढलेला की मला काही घ्यायची इच्छा झाली नाही. त्याच्यानंतर मग मी निघालो घरी जाताना, तर इथे मला कपल्स दिसले. काय आजकालचे मुलं. त्यानंतर मग मी निघालो आपल्या घरी जायला निघालो की मला रस्त्यात गोरेवाडा झू दिसला, जिथे जाऊन मला व्लॉग नक्कीच बनवायचा आहे आणि मी बनवणार. गाईस कमेंट करून सांगा कोणाला बघायचं आहे. त्यानंतर मला बोराची झाड दिसली आणि मी बोरं चोरली. किती मजा येते ना बोरं चोरून खाण्यात. गाईज असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.